आजरा तालुक्यातील सिरसंगीच्या गोठणदेव वटवृक्षात जागतिक अभ्यासकांची भेट. या वृक्षास शासनाने प्राचीन दर्जा देण्याची व्यक्त केली गरज. वटवृक्षासह तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर जाण्याची मिळेल संधी. जागतिक स्तरावरील इंग्लंडचे वनस्पती आणि वृक्ष अभ्यासक जेरेमी बरेल आणि कॅनडातील अर्बन फॉरेस्ट सोल्युशनचे संचालक फिलिप व्हॅन वासेंजर यांनी आजरा तालुक्यातील सिरसंगी स्थित गोठणदेव वटवृक्षाची पाहणी केली आणि या वृक्षाचा विस्तार आणि प्राचीनपणाच्या कसोटीवर हा वृक्ष जागतिक स्तरावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर जगातील अशा दुर्मिळ आणि जुनाट वृक्षांचे संवर्धन अत्यावश्यक आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक बाबी स्वीकारणे गरजेचे असल्याचं मत या अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केलं. जागतिक अभ्यासक श्री बरेल व श्री वासेंजर यांनी नुकतीच आजरा तालुक्यातील सिरसंगी येथील प्रसिद्ध गोठणदेव वटवृक्षाला भेट दिली आणि या वृक्षासह त्याच्या सभोवतालच्या परिसराचीही पाहणी केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी काही विशेष बाबी नोंदवल्या. यावेळी राज्यातील वृक्ष संगोपन समितीचे मुंबई संचालक वैभव राजे, शिवाजी विद्यापीठ उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजित जाधव, स्थानिक आजरा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर तानाजी कावळे प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या काही वर्षात राज्यातील ग्रामीण परिसरात तग धरलेल्या पारंपरिक देवराई आणि येथील नैसर्गिकरित्या संवर्धित दुर्मिळ आणि प्राचीन वृक्षसंपदा हा निसर्गप्रेमींच्या अभ्यासाचा तसेच कुतूहलाचा आकर्षण बिंदू ठरतो आहे. देवराईतील अशा महाकाय वटवृक्षांपैकी एक वटवृक्ष आजरा तालुक्यातील सिरसंगी येथे आढळतो. त्याची पाहणी करण्यासाठी हजारो निसर्गप्रेमी आणि अभ्यासक येथे डेरेदाखल होतात. यावेळी प्रथमच काही विदेशी अभ्यासक येथे पाहणी करण्यासाठी आल्याने त्यांच्या मतानुसार या वृक्षाची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते. पण त्यासाठी महत्त्वाची कार्यवाही शासन स्तरावरून होणं गरजेचं असल्याचं मत विदेशी अभ्यासकांनी नोंदवलं. याचे मोठे अप्रूप संपूर्ण सिरसंगी परिसर व तालुक्याला आहे. सिरसंगी येथे सुमारे 2 एकर परिसरात हा वटवृक्ष पसरला आहे. या वटवृक्षाचं आयुष्य अंदाजे 250 ते 300 वर्षे असल्याचं सांगितलं जातं. हा वृक्ष म्हणजे जैवविविधतेचा आगर आहे. येथे डझनभर प्रकारच्या सूक्ष्म जातकुळातल्या मुंग्या, महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल तसेच अनेकविध पक्ष्यांचा अधिवास या वृक्षासह परिसरात आढळून येतो. यासह जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. अशा वृक्ष संपदेचे जतन प्राधान्याने व्हावे. त्याची माहिती लोकांना होण्यास त्याची अजूनही शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा होण्यासाठी आधी राज्य आणि केंद्र शासनाने यास प्राचीन वृक्षाचा खास दर्जा देणं गरजेचं असल्याचं मत श्री बरेल व वासेंजर यांनी या निमित्तानं व्यक्त केलं. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींनी विदेशी पाहुण्यांचा सत्कार केला. या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेचे पालन झाल्यास या वृक्षासह आजरा तालुक्याचंही नाव जागतिक स्तरावर चमकेल यात शंका नाही.